नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर इशारा घेऊन आला आहे. कारण 27 मे ते 30 मे 2026 या काही दिवसांमध्ये एक असा बदल घडणार आहे जो तुमच्या आयुष्यात मोठे परिणाम निर्माण करू शकतो. हा काळ काही लोकांसाठी संधी घेऊन येणार आहे, तर काही लोकांसाठी हा काळ चॅलेंज आणि परीक्षा घेऊन येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी देखील मोठा प्रभाव टाकू शकतात. म्हणून मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. तर मंडळी, आता आपण समजून घेणार आहोत की सध्या कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात नेमकं काय सुरू आहे. कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी आहे आणि या राशीला शनी ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त मानला जातो. म्हणून या राशीच्या लोकांना आयुष्यात अनेकदा संयमाची परीक्षा, थोडा उशीर, मानसिक दबाव आणि सतत बदलणारी परिस्थिती याचा सामना करावा लागतो. सध्याची ऊर्जा कशी आहे? गेल्या काही दिवसापासून अनेक कुंभ राशींच्या लोकांना जाणवत असेल की मन शांत राहत नाही, छोट्या गोष्टीवर चिंता वाढते, कामात लक्ष लागत नाही आणि अपेक्षित प्रगती थांबलेली वाटते. हे सर्व योगायोग नाही मंडळी, हे एक ऊर्जत्व असंतुलन आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांचं मन दोन गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. एकीकडे तुम्हाला पुढे जायची इच्छा असते, पण दुसरीकडे परिस्थिती थोडी थांबवत असते. म्हणून मनात एक सतत प्रश्न निर्माण होतो, मी बरोबर करतो का? का गोष्टी स्लो चालल्या आहेत? काम आणि जीवनात परिणाम. या काळात अनेकांना कामात त्रास होतो, निर्णय घेताना गोंधळ होतो, नोकरी किंवा व्यवसायात ताण होतो आणि अनपेक्षित परिणाम मिळते असा अनुभव येऊ शकतो. पण मंडळी, हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला तयार करण्यासाठी आहे. शेवटचं आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, 7.5 म्हणजे नेमकं काय आणि ती कोण इतकी महत्त्वाची मानली जाते. आता मंडळी, आपण येत आहोत या गोष्टीकडे. सर्वात महत्त्वाच्या भागात 7.5 म्हणजे नेमकं काय. कारण अनेक लोक हा शब्द ऐकून घाबरतात, पण वास्तवात 7.5 म्हणजे भीती नाही, ती एक जीवन बदलणारी प्रतिक्रिया आहे. 7.5 म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी ग्रह तुमच्या राशीच्या वर जवळ करतो तेव्हा त्या काळाला 7.5 असं म्हणतात. हा प्रवास साधारण 7 ते 5 वर्षाचा असतो आणि म्हणूनच त्याला 7.5 असे नाव दिले जाते. 7.5चा खरा अर्थ मंडळी, शनिग्रह हा शिक्षा देणारा ग्रह मानला जातो. मंडळी, शनिग्रह हा शिक्षा देणारा ग्रह नाही, तो हा कर्माचा न्यायाधीश, तुमचं संयम, मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिस्त याची परीक्षा घेतो. 7.5 कठीण का वाटते? या गोष्टी स्लो होतात, यश उशिरा मिळतं, जबाबदाऱ्या वाढतात आणि मानसिक ताण वाढतो. पण हे सर्व तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असतं. कुंभ राशीसाठी विशेष अर्थ. कुंभ राशीवर शनीचा प्रभाव असल्यामुळे या राशीसाठी 7.5 म्हणजे विचारांची परीक्षा, निर्णय क्षमतेची परीक्षा आणि सहनशक्तीची परीक्षा. मोठं सत्य आहे मंडळी, लक्षात ठेवा, 7.5 म्हणजे शिक्षा नाही, ती सुधारणा आहे. जो व्यक्ती या काळात संयम ठेवतो तो खूप पुढे यश मिळवतो. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की 27-30-2026 या तारखा इतक्या का महत्त्वाच्या आहेत. आता मंडळी, आपण येतो आहोत या व्हिडिओच्या सर्वात चिंतित आणि संवेदनशील भागात. 27 ते 30 मे पर्यंत या दिवसात ज्योतिष दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिलं जातं. या तारखा का खास आहेत? या काळात ग्रहाच्या ऊर्जेत काही बदल जाणवतो असे मानले जाते आणि अशा वेळी कुंभ राशीसाठी भावना जास्त तीव्र होऊ शकतात, विचार जलद बदलू शकतात आणि निर्णय घेण्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. या काळात जाणवू शकतं मंडळी, या 3-4 दिवसात काही लोकांना जाणवू शकतं की अचानक मन अस्थिर होतं, लहान गोष्टी मोठ्या वाटायला लागतात, जुन्या आठवणीत परत येतात आणि काही निर्णय घाईत घेतले जातात. या काळात सर्वात मोठा धोका कोणता? घाईने घेतलेले निर्णय. कारण या ऊर्जेमध्ये गैरसमज वाढू शकतात, रागात प्रतिक्रिया दिली जाऊ शकते आणि नात्यामध्ये ताण निर्माण होऊ शकतो. या काळात काय करावं? या काही दिवसात शांत राहा, विचार करू नका, मोठे निर्णय पुढे ढकला आणि स्वतःला वेळ द्या. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ म्हणजे एक प्रकारचा जिथे तुमच्या आयुष्यातील काही जुने पर्यटन बदलायला सुरू होते. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की या सगळ्या बदलामागे आध्यात्मिक कारण काय आहे आणि शनी ग्रह आपल्याला काय शिकून देतो.
आता मंडळी आपण येतो आहोत या व्हिडिओच्या सर्वात खोल आणि आध्यात्मिक भागात, कारण जे काही घडतं त्यामागं फक्त एक घटना नसतात, तर त्यामागं एक आध्यात्मिक अर्थ असतो. शनी ग्रहाचा खरा स्वभाव. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाला कर्माचा न्यायाधीश म्हणलं जातं. पण मंडळी, शनी कधीच शिक्षा देत नाही. तो फक्त तुमचं कर्म परत दाखवतो, तुमची दिशा सुधरवतो आणि तुम्हाला मजबूत बनवतो. कधी कधी आयुष्यात असा टप्पा येतो, जुनी नाती समोर येतात, थांबलेल्या गोष्टी उघड होतात आणि जीवनात दिशा बदलते. कुंभ राशीवर शनीचा विशेष प्रभाव असल्यामुळे या काळात तुम्हाला संयम शिकवला जातो, अहंकार कमी होतो आणि विचार अधिक स्पष्ट केले जातात. मंडळी, या काळात मुख्य संदेश एकच आहे, जो बदल स्वीकारतात तेच पुढे जातात. या काळात तुम्हाला शिकवतो शांत राहणे, घाई करणे आणि परिस्थिती समजून घेणे. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत या काळात कोणते संकेत दिसू शकतात. आता मंडळी आपण येतो आहोत या व्हिडिओच्या खूपच रहस्यमय आणि लक्ष देण्यासारख्या भागात, कारण काही गोष्टी थेट घडत नाही, त्या आधी संकेत देतात. आणि कोणते संकेत दिसू शकतात. या काळात कुंभ राशीच्या लोकांना काही गोष्टी वारंवार जाणवू शकतात. एकच विचार पुन्हा पुन्हा मनात येणे, जुने लोक अचानक संपर्कात येणे, अपूर्ण काम पुन्हा समोर येणे आणि मनात अचानक अनियमित अस्तव्यस्त होणे, हे सर्व योगयोग नाही मंडळी. या काळात स्वप्नामध्ये काही विशिष्ट गोष्टी अशा दिसू शकतात. पाणी, अंधार, प्रकाश, प्रवास. स्वप्न ही मनाच्या आतल्या अवस्थेचा आरसा असतो. अचानक घडणाऱ्या घटना. काही लोकांना अचानक अनुभव येतात. जुना मित्र किंवा जुना व्यक्ती पुन्हा भेटणे, अचानक कॉल किंवा मेसेज येणे किंवा एखादी जुनी आठवण तीव्र होणे. मंडळी, हे संकेत तुम्हाला घाबरण्यासाठी नाही, तर जागृत करण्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात बदलण्याची सुरुवात झाली आहे. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की बदल कमी करण्यासाठी किंवा चांगला परिणाम मिळवण्यासाठी 24 तासात कोणता उपाय करावा. आता मंडळी आपण येतो आहोत या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात, कारण कोणताही बदल आता तरी त्यावर उपाय असतो आणि योग्य उपाय केला तर परिस्थिती नक्की सुधारू शकते. उपाय नंबर 1. सकाळचं सूर्य उपासना. पुढील काही दिवसात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. हे करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या जीवनातली स्थिरता, सकारात्मकता यावी. कुंभ राशीसाठी शनी ग्रहाच्या संबंधित हा मंत्र खूप महत्त्वाचा मानला जातो. ओम शनीचाराय नमः हा मंत्र 108 वेळा जपा आणि प्रत्येक जपन करताना शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. या काळात दान केल्याने ऊर्जा संतुलित होते असे मानले जाते. गरजूंना काळेतील दान करा किंवा अन्नदान करा. दान म्हणजे फक्त वस्तू देणे नाही, तर ते नकारात्मक ऊर्जा कमी करणे आहे. मंडळी, शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी हनुमानजीची उपासना करा, प्रभावी मानली जाते. हनुमान चालीसा वाचा किंवा जय हनुमान जप करा. मानसिक सल्ला. हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, भीतीने नाही तर श्रद्धेने करा, कारण श्रद्धा असेल तर परिणाम जाणवतो. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर मन हलकं वाटेल, ताण कमी होईल आणि विचार स्पष्ट होईल. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की या संपूर्ण बदलण्यानंतर कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात कोणते सकारात्मक बदल दिसू शकतात. आता मंडळी आपण येत आहोत या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीत, कारण प्रत्येक कठीण काळानंतर एक नवीन सुरुवात नक्की होते. जर तुम्ही मागील सेक्शनमध्ये सांगितलेले उपाय मनापासून केले आणि काळ शांतपणे हाताळला तर कुंभ राशीसाठी काही सकारात्मक बदल दिसू शकतात. अचानक नवीन संधी मिळणे, कामात स्थिरता येणे, मानसिक शांतता मिळणे आणि नात्यामध्ये समज वाढणे. मंडळी, प्रत्येक अडचण ही एक शिकवण असते. जे जुने नकारात्मक ते हळूहळू दूर होतात आणि जे खरोखर तुमच्यासाठी योग्य आहे ते पुढे येतं. या काळानंतर अनेक लोकांना जाणवू शकतं की राग कमी झाला आहे, विचार अधिक स्पष्ट झाले आहे आणि आत्मविश्वास पुन्हा वाढत आहे. कठीण काळ तुम्हाला तोंड नाही, तो तुम्हाला घडवतो. आता शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की कसं लागू करू शकतं. तर आपण आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल. कुंभ राशीसाठी हा काळ भीतीचा नाही, तर बदल शिकवण्याचा, नवीन सुरुवातीचा आहे. मंडळी, ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर आपल्या जागृत करण्यासाठी आणि मार्गदर्शन दाखवण्यासाठी आहे. हा संपूर्ण व्हिडिओ मुख्य संदेश एकच आहे, तुमची प्रतिक्रिया तुमचं भविष्य ठरवते. या काळात शांत राहा, घाईने निर्णय घेऊ नका, रागात नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा परिस्थिती हळूहळू सुधारते.
आयुष्यात येणारा प्रत्येक काळ काहीतरी शिकवतो, कधी तो थांबतो, कधी तो घडवतो आणि कधी ते पुढे नेतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, हा काळ बदलतो पण स्वतःला बदलतो तोच खरा जिंकतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ.